आणि यानंतर आपण पुढच्या बातमीकडे वळूयात। मान्सून संदर्भात एक सकारात्मक बातमी आहे। हिंदी महासागरात इंडियन ओशन डायपोल अर्थात आयोडी सकारात्मक होण्याची शक्यता आहे आणि तसं झाल्यास पावसाची तूट भरून निघेल असा अंदाज आहे। जपान आणि अमेरिकेच्या संस्थांनी मान्सूनसाठी ही दिलासादायक बातमी देत अंदाज व्यक्त केलाय। प्रशांत महासागरात एल निनो सक्रिय झाल्याचं जाहीर झाल्यावर यंदाच्या मान्सून हंगामाविषयी सगळ्याच स्तरातून चिंता व्यक्त होऊ लागली। मात्र एल निनोची तीव्रता वाढत असताना जुलैमध्ये हिंदी महासागरात इंडियन ओशन डायपोलची सकारात्मक स्थिती विकसित होण्याचा अंदाज या संस्थांनी जाहीर केलाय। आयएमडीने मात्र इंडियन ओशन डायपोल तटस्थ राहण्याचा अंदाज व्यक्त केलेला आहे। अमेरिकन आणि जपानी संस्थांनुसार आयोडी पॉझिटिव्ह राहण्याची शक्यता आहे आणि तसं झालं तर एल निनोमुळे जी मान्सूनमध्ये तूट निर्माण होणार होती ती तूट भरून निघेल असं एक आश्वासक आणि दिलासादायक वृत्त सध्या हाती येत आहे। दरम्यान आयएमडीने मात्र आयोडी तटस्थ राहील असा अंदाज वर्तवलेला आहे। हिंदी महासागरात आयोडी निर्माण होणार आहे असं सांगितलं जातं आणि त्यामुळे मान्सूनमध्ये एल निनोमुळे जी तूट निर्माण होणार होती ती भरून निघेल असा अंदाज व्यक्त केला जातो।